आपण पाहिलं असेल तर शहरात सर्व मध्यवर्ती ठिकाणी चौकांमध्ये रस्ता दुभाजक असतील किंवा इमारतीचे प्रवेशद्वार या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी महोदय ठाणे म्हणजे निवडणूक अधिकारी ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून आपण फ्लेक्स लावलेले, त्याच्यावर मोठे मोठे QR कोड लावलेले आहेत. मी नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपल्या मोबाईलच्या माध्यमातून इव्हन साध्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोबाईलमधील आपण तो QR कोड एकदा स्कॅन करावा. स्कॅन केल्यानंतर जी लिंक येईल त्या लिंकवर आपल्याला आपलं विधानसभा केंद्र टाकायचं आहे, म्हणजे कल्याण पश्चिम असेल उदाहरण दाखल तर 138 टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं पहिलं नाव समजा असेल तर त्या पहिल्या नावाची 3 अद्याक्षरं टाकायची आहेत. त्याच्यानंतर मिडल नेम आणि सरनेम या प्रत्येकाची 3-3 अद्याक्षरं जरी टाकली आपण तरीसुद्धा आपल्याला कुठलाही इपिक कार्डचा नंबर न टाकता आपलं मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती तुम्हाला तात्काळ तिथे उपलब्ध होईल. म्हणून मी सर्व मतदारांना या निमित्ताने आवाहन करेन की आपण जी आत्ता ही टेक्नॉलॉजी आहे QR कोडची याचा वापर करावा आणि ती आजच आपली मतदार यादीतील नावं शोधून ठेवा. आपलं मतदान केंद्र कोणतं आहे तेही शोधून ठेवा, म्हणजे उद्या मतदान करते वेळेस आपलं मतदार यादीतील नाव शोधणं किंवा मतदान केंद्र शोधण्यासाठी आपल्याला कुठलीही घाईगडबड करावी लागणार नाही आणि आपण विहित वेळेमध्ये आणि कुठलाही गर्दी न करता आपण मतदान केंद्र शोधू शकाल आणि मतदान केंद्रावर पोचून मतदान करू शकाल. आपल्याला सर्वांनी मतदान निश्चितपणे करावं असं मी या निमित्ताने आवाहन करतो. धन्यवाद.